तर एवढ्या दिवसापासून गेलतो तर भाई आज कॉलेजमध्ये, पण तिथं पोचल्यावर असा सीन झाला की काही सांगूच नका. पण असं काय झालं ते माहित पडेल तुम्हाला ब्लॉग मध्ये, तिथपर्यंत फॉलो करा. तर काय म्हणता पोट्टे होतं, खूप दिन हो गए आपण काही कॉलेजला नाही गेलो. मॅ म्हटलं जाऊन पाहू म्हटलं कॉलेजमध्ये काय चालू आहे. तर मग डॉगेश भाईले बाय करून आपण येऊन जातो आपल्या डॉगेश भाई जवळ. जय महाराष्ट्र मित्रांनो. मग मित्रासोबत बसतो हायाबुसामध्ये, निघून जातो कॉलेजसाठी. पण अमरावती पोचायच्या पहिले आपले नवीन फॉलोअर आहे समर्थ, सम्या, ईश्वरी आणि स्नेहा. अगर आपका भी नाम ब्लॉग मध्ये घ्यायचा आहे तर प्रचंड मताने आपल्याला फॉलो करून कमेंट करा. मी अमरावती पोहोचलोच होतो की भेटते आपला एक भाई मित्र. मग सावधान आणि सतर्क राहून मी मारून देतो कॉलेजमध्ये एंट्री. अंदर पोहोचने के बाद होऊन जाते रे बा लय मोठा स्कॅम. क्लासरूम तर बंद होती, दूर दूर तर पाहतो तो कोणीच नव्हतं दिसत. मॅ म्हटलं जा लागते घरी. फिर माहित पडलं आज तर प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल रूम मध्ये एंट्री मारल्यावर आपल्या मित्राला तर काहीच नव्हतं समजत. मित्र म्हणे करतो म्हणे आता कमबॅक. मित्राला म्हटलं कमबॅक ठेव साईडला, चल म्हटलं आपल्याला कार्यक्रमले बोलावला. फिर ह्या पोचल्यावर कुछ समजतच नव्हतं. एवढा मोठा कार्यक्रम खतम करके आपलं ऐकू लागते चलाले. मग आपली बॅग उचलून मागच्या रस्त्याने निघून जातो घराकडे. पण तेवढाच आपला मित्र म्हणे आपल्याला घ्यायची आहे म्हणे एक डार्क चॉकलेट. फिर भाऊ के साथ आ जातो मैं शॉप में. इथं पोचल्यावर जे डार्क चॉकलेट पाहिजे होती ते तर भेटून पण नव्हती राहिली. मग असाच टाइमपास करून आपण निघून जातो घराकडे येणार. और हिंदी प्लस मराठी ब्लॉग कसा लगा कमेंट में बता आणि आपल्याला फॉलो नक्की करा. जय महाराष्ट्र.